मंडळी, सध्या आपल्या समोर जे मंदिर आहे ते आहे स्वयंभू अमृतेश्वर मंदिर. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर मायंबा येथे भेट देऊन आलो, बरोबर. मंडळी, मच्छिंद्रगडावरून खाली जाताना आपल्याला याच घाटामध्ये स्वयंभू अमृतेश्वर मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या एका कमानीवरती या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित असा उल्लेख केलेला आहे. जसे की हे मंदिर गर्भगिरी पर्वताच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले आहे. येथे पवना नदीचा उगमस्थान होतो. तर मंडळी, चला खाली जाऊन बघूया नेमकं काय काय आहे ते. मंडळी, घाट रस्त्यावरून काही पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला समोर दर्शन होतं ते स्वयंभू अमृतेश्वर महादेव मंदिराचं. मंडळी, गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या समोर एक स्वयंभू शिवपिंड दिसतं. ज्या शिवपिंडाच्या शेजारी आपल्याला पाण्याचा स्रोत पाहायला मिळतो. मंडळी, याच पाण्याच्या स्रोताच्या शेजारी एक टाकेनुमा जागा बनवलेली आहे. आपण जेव्हा त्याच्या आत डोके घालून पाहतो त्यावेळी आपल्याला गोमुखातून पाणी आलेले दिसते. मंडळी, हाच आहे खरा पवना नदीचा उगमस्थान. हाच आहे खरा पवना नदीचं उगम क्षेत्र. मंडळी, स्वयंभू अमृतेश्वर मंदिर यातून पवना नदीचा उगमस्थान झाला हे आपण पाहिलं, बरोबर. तर या मंदिरापासून या पाण्याचा प्रवाह डोंगर कपारीतून चालून पुढे मडी गावाजवळ येऊन मिळतो. मंडळी, या मडी गावाजवळ एक तळं आहे. या तळ्यामध्ये हा सर्व प्रवाह एकवटतो आणि त्यानंतर मडी गावातील लोकांना त्या पाण्याचा वापर होतो. मंडळी नमस्कार. मंडळी, अशा रीतीने आज आपलं श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांचं संजीवन समाधी मंदिर मायंबा इथलं, त्यानंतर धोंडाई देवीचं मंदिर, अमृतेश्वराचं महादेव मंदिर जिथे पावनगंगा नदीचा उगम झालेला आहे, आणि त्याचबरोबर श्री गुरु गोरक्षनाथांचं मंदिर हे देखील एक्सप्लोअर करून झालेलं आहे. सो मंडळी, माझं नाव रणजित. आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल. मंडळी, एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. ओम श्री गोरक्ष आदेश.